लांडगे. वय वय 45. शिक्षण किती झालेलं आहे? 12वी. आणि व्यवसाय शेती. पत्ता मुक्काम पिंपळवांगा, पोस्ट मेघरे, तालुका जिल्हा अहमदनगर. शेती किती आहे तुम्हाला? 6 एकर. 6 एकर. शेती कधीपासून करायला सुरुवात झाली? शेती 94. 10वी 12वी सुटल्यानंतर शेतीच करायला लागली. सन 1994 पासून शेती आहे. हो. घरामध्ये किती माणसं आहेत कुटुंब? आता 6 माणसं आहे. वडील आणि 3 मुलं आणि मुलं. 3 मुलं का मुली? नाही, 2 मुली 1 मुलगा. आणि मुली किती जातात? आता FYB आहे. मोठी FYB आहे. मोठी एक हॉबी. हां. दुसरी 11वी सायन्स. मुलगा बी 11वी सायन्स. तुमची आणि संस्थेची कधीपासून ओळख झाली? 1997 सालापासून. आपण कशा प्रकारे काय? आम्ही काय शेती परवडत नव्हती. शेती म्हणजे माळरान होतं. आपण आता जिथं जिरायती राहत जिरायती एकदम माळरान, म्हणजे तिथं काहीच पिकत नव्हतं. हां. आणि वडिलोपार्जित जी बागायत होती ती 2 एकर होतं. 2 एकर. तिला वर्षभर पाणी होतं? नाही, वर्षभर पाणी नाही, हंगामी पाणी. हंगामी पिकं घ्यायचो. त्यात मोठे बंधू पूर्ण म्हणजे एकट्याला कव्हर व्हायचं. मग मी 3-4 वर्ष बाहेर नगरला मजुरी करणार. हा, आपलं इंटरनॅशनल ॲग्रिकल्चरमध्ये 2 वर्ष काम केलं. मग त्यांनी काय एवढं माझ्या मनात काही मिळालं मला. घर खर्च चालला. घर खर्च झाला नाही. शेतीचं आर्थिक उत्पन्न. हा, त्या टायमाला एकत्रित कुटुंब होतं. काय कंटिन्यू म्हणजे पैशाची चणचण भासायची. तर मी पेपरमध्ये वाचलं. मग आपले पेपरचे वाचून मी कोंबड्याचा व्यवसाय मान्य केला. मग त्या टायमाला 96 मध्ये 95-96 ला मी पोल्ट्री फार्म सुरू केला. पण पोल्ट्री फार्म चालू केला, पण माझे ते बांधण्यात आणि त्याच्या ह्याच्यात माझं जे बँकाला म्हणजे पैशाचा आता संपला फायदा. 1 लाख काढला आणि त्यात जेमतेम नफा आल्यामुळे मी परत बंद केला. त्याचं बी काही एवढं व्हायला नका. म्हणजे त्यातूनच घर चालायचं, त्यातूनच शेतीला काही पैसे द्यायचे. मग ते माझं काही बोलांना मग ते बंद राहिलं. मग ती शेड संस्थेचे त्या टायमाला संचालक मंडळीकडं जामकाळ्याला यायचे. त्यांनी माझं शेड पाहिलं. 4-5 महिने झाले आपण शेड बघत होतो, बंदच दिसतो. तेव्हा त्यांनी येऊन चौकशी केली, बा का म्हणून बंदी. त्यांनी माझी खरी परिस्थिती सांगितली. बा मी आता म्हणलं शेतीतून काय आधार नाही, त्यातून माझ्याकडे काय म्हणजे परत दुसरा लॉट टाकून त्याची काही ऐकत नाही. मग संस्थेने मला ऑफिसला बोलावलं दुसऱ्या दिवशी. आणि त्या टायमाला संस्थेचे संस्थापक ब्रदर अलेक्स यांनी मला म्हणजे मोलाचं मार्गदर्शन करून पोल्ट्री फार्मचं पूर्ण सहकार्य केलं. चालू करण्याविषयी सहकार्य केलं. आणि मग त्यातून मला जेमतेम नफा मिळू लागला. मला नफा मिळायचा, पक्षी ते त्यांना द्यायचं. त्यातून नफा मी घ्यायचा. त्याच्यामुळे माझी थोडी आर्थिक परिस्थिती बरी झाली. मग त्या पैशातून मग शेतीचं मग ट्रॅक्टर घेतला. 2001 साली मी 2000 साली मी ट्रॅक्टर घेतला. 1-2 लाख रुपये त्या धंद्यातून मी मागे टाकून शेती करता पहिला ट्रॅक्टर घेतला. आणि मग ट्रॅक्टरच्या सहाय्याने शेती डेव्हलप केली. शेती डेव्हलप करताना संस्थेचं काही मार्गदर्शन लाभलं? हो, आहे ना. मला ट्रॅक्टरला धंदा बी संस्थेकडेच मिळाला. म्हणजे डॅमचे काम, दगडगोटे टाकण्याकरता. आणि त्यातून माझे ते ट्रॅक्टरचे हप्ते भेटून मला शेतीला पोयटा आणि टाकण्याकरता चांगली जमीन. हा. आणि पाण्यासाठी मग काय केलं? पाण्यासाठी संस्थेने 2004 साली पिंपळगाव लांडगा बास्को ग्रामीणनी दत्तक
कशासाठी? पाणलोट पाणलोट क्षेत्रासाठी दत्तक घेतलं. मग त्या आणि ते काम कधी पूर्ण झालं पाणलोट क्षेत्राचं? 2007 ला पूर्ण झालं. 4 ते 7. 2004 पूर्वी म्हणजे पाण्याची परिस्थिती नाही, जे हंगामीच पाणी होतं तोपर्यंत. हंगामी होतं. परंतु हे काम पूर्ण झाल्यानंतर मग पाण्याची पातळी वाढली ना? हो, पाण्याची पातळी म्हणजे आज 2005 साली मी संत्रा लावलेला आहे. 1 एकर संत्रा, 1 एकर डाळिंब लावलं होतं. म्हणजे संत्रा लावताना संस्थेचं ह्याच्या मार्गदर्शनाखालीच लावलेलं आहे. त्या टायमाला पहिल्या छोटं डाळिंब लावलं तर मला गावातले लोक म्हणले आपलं पीक नाही. म्हणजे तोपर्यंत आमच्या गावात डाळिंबाचं एक झाड बी नव्हतं. संस्थेच्या पाणलोट क्षेत्राच्या माध्यमातून डाळिंब लावलं, आधुनिक शेती करण्याचं मार्गदर्शन भेटलं. मग त्यातून उत्पन्न किती? वार्षिक उत्पन्न डाळिंबाचं एकरी मला 2 लाख रुपये वर्षाला उत्पन्न. किती एकर आहे डाळिंब? 1 एकर डाळिंब. आणि संत्रा 1 एकर. संत्र्यापासून किती उत्पन्न? संत्र्यापासून 1 ते 1.5 लाख रुपये मिळतं. डाळिंबापासून 2 लाख रुपये उत्पन्न मला, म्हणजे 2 एकरापासून मला 3-3.5 लाख रुपये वर्षाकाठी मिळतात. आणि इतर याच्यात किती उत्पन्न? आणि उरले 4 एकर मध्ये मला 2.5-3 लाख रुपये एकर म्हणजे भाजीपाल्यातून. सुरुवातीला तुमचं उत्पन्न म्हणजे किती होतं? हो, मला म्हणजे 3 लॉट गावरांचे निघाले तर मला 10,000 रुपये, म्हणजे वर्षाकाठी मला 30 ते 40,000 रुपये मला उत्पन्न राहायचं. त्यातून मला जेमतेम भागवावं लागायचं. आता माझं 4-4.5 लाखापर्यंत उत्पन्न गेलं. म्हणजे 40,000 50,000 4 ते 5 लाख म्हणजे 10 पटीने तुमचं उत्पन्न वाढलं. हो, हे सगळं म्हणजे संस्थेच्या माध्यमातून. संस्थे. आणि गावामध्ये बी तसं गावामध्ये सगळं झालं असं ना? हो, म्हणजे आपलं 2004 पर्यंत आमच्या गावात मजुरांची संख्या इतकी होती का रोज ह्या टायमाला 9:30-10 होऊन मजूर दारू विचारायला यायचे काम आहे. आज प्रत्येकाची बाहेरून स्टेशनवरून लोकांना कामं करावं लागतं. म्हणजे गावात एक बी मजूर नाही. प्रत्येकाच्या घरी कामं हो, प्रत्येक जणांचं बागायत झालं. 12 महिने बागायचं असल्यामुळं आणि प्रत्येकाने फळबाग लावल्यामुळं त्यांना इतका सोर्स मिळाला का आज आमचं गाव सुजलाम सुफलाम झालं. आणि सुरुवातीच्या काळामध्ये तुमचं राहण्याचं घर? नाही, राहायचं म्हणजे आमचं छपराचं घर. छपराचं घर. हो, आता ते दाखायला उत्पन्न वाढल्यामुळे मग आता हे घर कधी बांधलं? ही घर 2003 ला बांधलेली. 3 ते म्हणजे त्याचं 2-3दा डेव्हलप झालं. पहिल्यांदा पात्र्याचं बांधलं होतं. पात्र्याचं काढून मग 2007 साली स्लॅब टाकलं. आणि जनावरांच्या बाबतीत शेतीला आणखी दुसरा जोडदार आमचे जोपर्यंत आम्हाला 12 महिने पाणी नव्हतं तोपर्यंत आमच्याकडे गावरान गाय राहायच्या. आता आमच्याकडे जर्सी गाय आला. त्या टायमाला आमचं फक्त खायपुरतं दूध होतं. आज 20 लिटर कंटिन्यू 12 महिने 20-25 लिटर दूध डेअरी करत. आणि हे कोण पाहतं? घरची मंडळीचा व्यवसाय. त्यातून उत्पन्न मिळून तुमच्या म्हणजे कुटुंबाला. हो, म्हणजे आम्हाला म्हणजे जे वरतळ खर्च आहे घरगुती आमचं परपंच चालायचं ते सगळं दूध धान्यातून आमचा खर्च चालतो. भाजीपाल्याला आमचं शिल्लक राहते. आणि भास्करांच्या माध्यमातून तुमच्या इथं म्हणजे वैयक्तिक तुम्हाला म्हणजे कसा लाभ म्हणजे काय लाभ भेटला? स्प्रिंकलरमुळे आम्हाला आमच्या गावामध्ये काय स्प्रिंकलरमुळं पाण्याची बचत झाली. आज जे पहिलं बाहेर पाणी धरायचं आणि स्प्रिंकलर लावून धरतो. स्प्रिंकलर लावलं ना म्हणून म्हणजे मनुष्याचं बळ कमी झालं लागतं. मनुष्यबळ कमी लागतं, पाणी कमी लागतं आणि रोगराई एकदम दूर. त्याचप्रमाणे परत गोबर गॅस कधी सुरू केला जाईल? 2004 साली गोबर. आता तो म्हणजे पूर्ण कुटुंबाला आम्हाला हो, आम्हाला 12 महिन्यातून एक गॅसची आता ती संस्थेच्या माध्यमातून 100% आम्हाला नोर गॅस मिळालेला आहे. आता मुलं गेलं व्यवस्थित? हो, मुलं माझे सगळे सायन्स साईडने शिकते. आता 12वी झालेली मुलगी सायन्स साईडनीच चालली 12वी पर्यंत.
आणि जो तुमच्यामध्ये सामाजिक मदत म्हणजे तुमचं याचं उत्पन्न मिळायच्या आधी किंवा 1994 पर्यंत तुम्हाला गावाची प्रतिष्ठा होती, त्याच्यात आता बदल झाला असं म्हणजे म्हणजे सुरुवातीच्या काळात गरिबी असल्यामुळे पण जवळ येत नसतं. आता सगळ्या गावातल्या याच्यामध्ये तुम्ही भाग घेता ग्रामपंचायत सोसायटीचं चेअरमन केलं. सोसायटी चेअरमन केलं का? किती वर्ष चेअरमन होते? 2 वर्ष. आता जनावर किती येत? जनावर 2 गाय, 1 म्हैस, 2 बैल. मोटरसायकल हो. एक 4 चाकी. 4 चाकी आणि 1 ट्रॅक्टर. हो. हे सगळं म्हणजे शेतीवर शेतीचं उत्पन्न वाढल्यामुळं शेती झालं आणि बस प्राणीच्या माध्यमातूनच झालं. हो. काय पालट सगळा बास्को ग्रामीणवर झाला. समजा बास्को ग्रामीण समजा आता वेळेवर नसले आले तर अजून परिस्थिती म्हणजे पहिल्यासारखी झाली. हो. आम्हाला मूळ कारण आमचं पाणी अडवा, पाणी जिरवा याच्यातून आमची शेतीची उन्नती झाली. आम्हाला संस्थेने जाम तलावामधून गाळ उपशेला तर तुमचे पाण्याची म्हणजे मोठा साठा वाढेल याचं आम्हाला शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं. त्यात वेळोवेळी येऊन त्यांनी चक्रा मारून सहकार म्हणजे शेतकरी काही उचलून देत नव्हते ना गाळ, त्यांना समजून सांगितलं. त्याच्यामुळं गाळ उपसल्यामुळं आमच्या आज पाणी साठ्यात भरपूर वाढ झाली. त्या पाणी साठ्यामुळं आणि जे नदीला चेक डॅम केले, 2 चेक डॅम झालेले, त्याच्यात भरपूर आम्हाला म्हणजे पाणी साठ्यात ते परिसर भरपूर पाणी झालं. तुम्ही असं गावामध्ये आपण काय म्हणतो ग्रुप तयार केला होता शेतकरी ग्रुप? हो. आपण बास्को ग्रामीणच्या माध्यमातून नगरऐवजी आपण पुण्याला भाजीपाला आणला ग्रुप, सगळ्या ग्रुपचा. त्यात फायदा झाला? हो. आम्हाला म्हणजे जे आम्हाला नगर सोडून माहीत नव्हतं ते आम्हाला बास्को ग्रामीण मार्केटिंगची भरपूर माहिती दिली, सहकार्य केलं. तिथं बी वेळोवेळी फोन करून सगळ्या मार्केटची चौकशी केल्यामुळे आमचा बी तिथं इम्प्रेशन राहिलं. पिकाला तुम्हाला म्हणजे योग्य भाव मिळाला. आज आम्ही आमचा माल हैदराबाद पर्यंत नेतो. त्या टायमाला जर बास्को ग्रामीण आम्हाला बाहेरची माहिती नसली तर आम्ही आज सगळा माल नगरलाच विकला असता. पण आम्हाला मार्केटिंगची माहिती दिल्यामुळं आमचं आज पूर्ण कांद्याचं जे पीक आहे कांदा आम्ही सगळं हैदराबादमध्ये पर्यंत नेतो. भाजीपाला पुन्हा नाशिक, सोलापूरपर्यंत भाजीपाला नेतो. फळे बी आम्ही पुन्हा नाशिक, सोलापूर, त्यातून चांगला फायदा बाहेर. म्हणजे आज तुम्ही म्हणजे स्वतःच्या पायावर हो. आज काय तुम्हाला म्हणजे आज दुसऱ्याला बी मार्गदर्शन करू शकता. हो. आणि करत बी असताना इतर शेतकऱ्यांना. हो. आमचे जे नातेवाईक आहेत बाहेरगावी, करंजी, बाबोली, वाळगी, चिचोंडी, हे काही सगळ्या कापरोडी, ते म्हणजे प्रत्येकाला सांगतो बाब आपला भाजीपाला इकडं मार्केटात आमच्याकडे सगळ्या मार्केटचे नंबर आहेत, आरत्यांचे नंबर आहेत. फोन करून आम्ही चौकशी करतो, तिकडे जाऊन द्या, आमची ओळख टाका. म्हणजे आमची बास्कोच्या माध्यमातून आमच्या सगळ्या मार्केटमध्ये सुद्धा आमच्या ओळखी झालेली आहेत. आणि आम्ही त्या ओळखीचा फायदा आमचे शेजारी, पाहुणे, रावळे सगळ्यांना लागत होतो.